नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. या नवीन अभ्यासक्रमातील विषय इतिहास यातील तिसरा पाठ हडप्पा संस्कृती याचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण उपक्रमासहित प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. त्याचबरोबर सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला देखील विसरू नका. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये 1. हडप्पा संस्कृतीचा शोध रिकामी जागा या नदीकाठी लागला. पर्याय आहेत गंगा, ब यमुना, क सिंधू आणि ड गोदावरी. तर यातील योग्य पर्याय आहे क सिंधू. दुसरा आहे हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह रिकामी जागा या ठिकाणी सापडले. पर्याय आहेत धोलावीरा, ब लोथल, क कालीबंगन आणि ड मोहेंजोदडो. तर योग्य पर्याय आहे ड मोहेंजोदडो. तिसरा आहे हडप्पा संस्कृतीतील रिकामी जागा या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. पर्याय आहेत लोथल, ब राखीगडी, क बनावली, ड धोलावीरा. योग्य पर्याय आहे लोथल. प्रश्न पहिल्यातीलच ब आहे, चूक की बरोबर ते लिहा. त्यामध्ये 1. दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. तर हे विधान बरोबर आहे. 2. हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. हे विधान चूक आहे. 3. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते. तर हे विधान बरोबर आहे. प्रश्न दुसरा संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. कोणकोणती आहेत ती पाहूया. नगर रचना, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, सुव्यवस्थित रस्ते, मुद्रा आणि मातीची भांडी किंवा खेळणी. ब शब्दकोड्यातून उत्खननातील जागांची नावे. या ठिकाणी कोडं दिलेलं आहे, तर त्यामध्ये कोणकोणती नावे लिहिता येतील. 1. हडप्पा, 2. लोथल, 3. धोलावीरा, 4. कालीबंगन आणि 5. मोहेंजोदडो. ही नावे या कोड्यामध्ये आपल्याला लिहिता येतील. प्रश्न तिसरा टिपा लिहा. त्यामध्ये 1. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह. उत्तर आहे 1. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह हे पक्क्या विटांनी बांधलेले मोठे जलकुंड होते. 2. त्यात पाणी भरण्याची व खराब पाणी बाहेर काढण्याची उत्तम सोय होती. 3. याचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असावा. 2. हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर आहे 1. हडप्पाकालीन लोक सुती व रेशमी कपडे वापरत. स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत असत. 2. ते सोने, चांदी, तांबे, शंख व रंगीबेरंगी दगडांपासून हार, बांगड्या, अंगठ्या व कंबरपट्टा यांसारखे दागिने बनवत असत. 3. हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर आहे 1. हडप्पा संस्कृतीतील लोक उत्तम कारागीर होते. 2. त्यांनी नर्तकीची कांस्य मूर्ती आणि राजा धर्मगुरूचा पुतळा बनवला. 3. मनोरंजनासाठी मातीची खेळणी जसे बैल, कुत्रा, हत्ती, चाकावर फिरणारी गाडी, भिंगरी आणि शिट्टी तयार करत असत.
आता या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. प्रश्न चौथा, पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये एक, भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर आहे कालीबंगन. 2, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमे रेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. तुम्हाला नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये ही उत्तरे लिहायची आहेत. उत्तर आहे मोहेंजोदडो. तिसरं आहे, मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. उत्तर आहे चिनाब नदी. 4, दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये एक, हडप्पा संस्कृतीतील प्रमुख नगर रचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर आहे 1, सुनियोजित रस्ते. रस्ते समांतर व काटकोनात छेदणारे होते. 2, मजबूत घरे. घरे पक्क्या विटांनी इंग्लिश बॉन्ड पद्धतीने बांधलेली होती. 3, सांडपाण्याची व्यवस्था. पक्क्या विटांची व झाकलेली गटारे होती. 4, स्वच्छता. घरांमध्ये विहीर, शौचालय व सांडपाण्याची उत्तम सोय होती. 2, हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली. उत्तर आहे 1, राजा सार्गनच्या काळानंतर मेसोपोटेमिया मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. 2, त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी व्यापार हळूहळू थांबला. 3, व्यापार थांबल्यामुळे उद्योगधंदे कमी झाले आणि अर्थव्यवस्था उतरणीला लागली. आता त्यानंतर कृती दिलेली आहे. कृती 1, हडप्पा संस्कृतीतील एखाद्या उत्खनन स्थळाची प्रतिकृती तयार करा. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, व्यवस्थित पाहून घ्या. पाया, पुठ्ठ्यावर माती पसरून पाया तयार करा. भिंती, काडेपेट्यांना लाल रंग देऊन इंग्लिश बॉन्ड या पद्धतीने एक आडवी एक उभी वीट पद्धतीने भिंती उभ्या करा. सांडपाणी व्यवस्था, घराच्या एका कोपऱ्यातून पाणी बाहेर जाण्यासाठी मातीचा छोटा पाईप जोडा. तर अशा प्रकारे आपल्याला हे मॉडेल बनवता येईल. कृती 2, तुमच्या स्थानिक परिसरातील रस्त्यांची रचना आणि हडप्पाकालीन रस्त्यांची रचना याविषयी वर्गात चर्चा करा. आता या ठिकाणी ही दोन्ही प्रकारची रस्ते या चित्रामध्ये दाखवलेली आहेत. आत्ताची रस्ते आणि हडप्पाकालीन रस्ते यामध्ये दिसतात. उत्तर आहे 1, हडप्पाकालीन रस्ते समांतर आणि काटकोनात छेदणारे होते. आजचे रस्ते अनेकदा अनियमित असतात. 2, हडप्पा काळात रस्त्यांवर पक्क्या विटांची झाकलेली गटारे होती. आज सिमेंटची बंद किंवा उघडी गटारे असतात. 3, हडप्पाकालीन रस्ते रुंद आणि स्वच्छ होते. आज अनेकदा कचरा किंवा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. आता त्यानंतर उपक्रम काय दिलेला आहे तो पाहूया. 1, हडप्पाकालीन सुनियोजित नगर, घरे, रस्ते, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था यांची प्रतिकृती तयार करा. आता तुम्हाला स्वतः बनवायचं आहे. कशा पद्धतीने बनवता येईल याचं एक उदाहरण किंवा चित्र दिलेलं आहे, त्या प्रकारे तुम्ही बघू शकता. दुसरं आहे महाराष्ट्र शासनाच्या आता या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. या संकेतस्थळावरून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याची माहिती मिळवून वर्गात सादर करा. आता water.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. संत गाडगेबाबांविषयी त्यामध्ये माहिती आहे, तर ती वर्गात तुम्हाला सादर करायची आहे किंवा ती अधिकची माहिती मिळवायची आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या
प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.